कायम दुष्काळी जत तालुक्यात एका महिला शेतकऱ्यानं कमाल केली। पाणी टंचाईत पांडोझरी इथल्या गायत्री पुजारींनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय। पाहुयात त्यांची यशोगाथा। जत सांगली जिल्ह्यातला कायम दुष्काळी असणारा तालुका। इथली शेती पूर्णपणे निसर्गाच्या लहरी हवामानावर अवलंबून असते। पण अशा कायम दुष्काळी गावात एका महिलेनं दुष्काळावर मात करत खडकाळ जमिनीत ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरच्या पांडोझरी गावातल्या गायत्री पुजारी अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीनं शेती करत होत्या, पण निसर्गाच्या लहरीपणानं शेती करणं कठीण झालं होतं। मात्र हताश न होता गायत्री पुजारी आणि त्यांच्या पतीनं कमी पाण्यावर येणारं आणि इथल्या हवामानात टिकाव धरणारं पीक घेण्याचं ठरवलं। त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळालं एरळा प्रोजेक्टचे NV देशपांडे यांचं। त्यातूनच त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला। केमिकल्स काही लागत नाही अशा पद्धतीचं फळ आहे आणि तुम्ही लावणार असलं तर बघा म्हणल्यानंतर आम्ही पलूसला पिलीवला जाऊन बघून आलो। तिथनं बघून येऊन आम्हाला पटलं ते, म्हणजे कमी पाण्यात हे आम्ही फळ घेऊ शकतो आणि उत्पन्न काढू शकतो, म्हणून आम्ही ड्रॅगनचा निर्णय घेतला। पुजारी यांनी आपल्या 9 एकरापैकी खडकाळ 1 एकर शेतीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। 50 रुपयाला एक याप्रमाणे 2000 रोपांची त्यांनी खरेदी केली। त्यासाठी 500 सिमेंटचे खांब उभे केले, शेततळ उभारून ठिबकनं पिकाला पाणी दिलं। तसंच पिकावर शेणखताची फवारणी केली। कमी पाणी आणि खडकाळ जमिनीत ड्रॅगन फ्रूटचं पीक येतं। 1 महिना या पिकाला पाणी दिलं नाही तरी चालतं। याचं उत्पन्न एकरी 10 ते 12 लाख रुपये दुसऱ्या वर्षीपासून याचं उत्पन्न चांगलं चालू होतं। पहिल्या वर्षी जरा काड्याची संख्या कमी असते त्यामुळं कमी मिळतं, पण दुसऱ्या वर्षीपासून याचा चांगला फायदा सुरू होतो। पहिल्या 1.5 वर्षानंतर फळ लागायला सुरुवात होते। पहिल्या 1.5 वर्षात किमान 5 ते 6 टन फळं लागतात। यातून वर्षाकाठी 8 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं। या फळाला मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये मोठं मार्केट आहे, त्यामुळे दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी हे पीक वरदान ठरतंय। विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रूट हे सर्व फळांमध्ये सर्वात आरोग्यवर्धक फळ आहे। हाडांच्या मजबूतीसाठी शरीरात कायम फॉस्फरस लागतो, या फळाद्वारे तो मिळतो। मधुमेह झालेल्या व्यक्तीनं हे फळ खाल्लं तर शरीरातलं साखरेचं प्रमाण नियमित असतं। अशा या आरोग्यदायी आणि कमी पावसात पिकणाऱ्या फळाचं उत्पादन घेण्याचा विचार इतर शेतकऱ्यांनीही करावा। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली।